आज आपण शिळ्या चपातीपासून भाकरवडी करणार आहोत। मिक्सरच्या भांड्यात मिरची, अद्रक, लसूण कुटून घ्यायचे। एका बाउलमध्ये बेसन, वाटलेलं वाटण, चटणी, हळद, आमचूर पावडर, धना पावडर, जिरा पावडर, ओवा, तीळ, कोथिंबीर, मीठ टाकून सगळं असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून जसं भज्याला पीठ घालतो तसं पीठ घालून घ्यायचं। अशा प्रकारे आता इथे शिळी पोळी घेतलेली त्यावर हे सगळं मिश्रण असं चौकून लावून घ्यायचे। मिश्रण लावून झालं की याचा रोल तयार करून घ्यायचा। अशा प्रकारे सगळ्या इथे पोळ्या करून घ्यायच्या। एका छिद्र असलेल्या चाळणीमध्ये टाकायच्या। आता गॅसवर इथे भगोणं ठेवले त्यामध्ये पाणी टाकायचं। यावर चाळणी ठेवायची। 5 मिनिटे पोळ्या वाफून घ्यायच्या आहेत। गार झाल्या की याचे छोटे छोटे चाकून आपल्याला भाकरवडी कट करून घ्यायची आहे। आता गॅसवर इथे तेल गरम करण्यासाठी ठेवले। तेल गरम झालं की यामध्ये सगळ्या अशा भाकरवड्या टाकायच्या आणि खरपूस अशा आपल्याला या कमी गॅसवर तळून घ्यायच्या आहेत। तर तयार आहे आपली शिळ्या चपातीची भाकरवडी। अगदी खमंग कुरकुरीत अशी भाकरवडी तयार आहे। तुम्ही पण अशी शिळ्या चपातीपासून भाकरवडी करून बघा, खूप मस्त अशी चविष्ट होते। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।